नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाची चर्चा देशात आहे आणि अर्थातच कॉकरोच जनता पार्टी या नावाचं जे एक आंदोलन सुरू आहे, ते जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आहे. खरं म्हणजे मे महिन्यामध्ये एक सोशल मीडियावर सटायरिक पेज ज्याला म्हणता येईल असं सुरू झालं आणि त्यातून हे आंदोलन उभं राहिलं. पण ज्या वेगाने त्यांचे फॉलोअर्स आले, नंतर त्यानंतर ज्या पद्धतीची विधानं आली, की आमचं अकाउंट हॅक झालंय, नंतर त्याचे जेव्हा अनालिटिक्स बघितले गेले तेव्हा ज्या देशाची लोकसंख्या आहे त्याच्या 5 पट फॉलोअर्स त्यांचे त्या त्या देशांमध्ये होते, अशा अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. पण आज आपण या आंदोलनाबद्दल, यांच्या मागे नेमकं कोण आहे याबद्दल आणि एकंदरच हे का केलं जातं याबद्दलही बोलणार आहोत. बरं, मुद्दा जो आहे परीक्षेचा, तो निश्चितच सगळ्यांना चिंता करण्यासारखा आहे. यामध्ये कारवाई झाली पाहिजे का? तर होय, झालीच पाहिजे. फक्त नीटचा पेपर लीक करणाऱ्यांवर कारवाई होऊन चालणार नाही, तर जे अधिकारी होते त्यांच्याच सोबत आणखी एक महत्वाचं म्हणजे जे पालक पैसे देऊन पेपर विकत घेत होते, ज्या विद्यार्थ्यांनी पैसे विकत घेतले त्यांचं काय? एकंदर हा सगळा मुद्दा आहे. पण आज कॉकरोच पार्टीवर आपण फोकस करूया. उदय निरगुडकर सर आपल्या सोबत आहेत. सर, आजचं आंदोलन आणि एकंदर गेल्या एक 15-20 दिवसामध्ये ज्या पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर इकडे तिकडे आणि मग आपल्या देशामध्ये चर्चा सुरू आहे, काय तुम्ही सांगाल? इकडे तिकडे चोळीकडे झुरळे दिसती सर्वकडे, अशा प्रकारची कविता मला असं वाटतं आता करण्यासारखी परिस्थिती आहे. पूर्वी गुन्हेगारी टोळ्या होत्या, आता राजकीय टोळ्या आहेत. आणि तशीच एक टोळधाड आता दिल्लीवर चालून गेली आणि दिल्लीवर त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन एक प्रकारे जंतर मंतरवर झालं. आता एक म्हणजे ही कीटकांची टोळी आहे, त्यामुळे सुरुवातीला या कीटकांच्या टोळीची ताकद जी आहे ती आपल्याला कमीच दिसणार, परंतु झुरळांच्या प्रजातीला आपण कमी लेखून चालणार नाही. याचं कारण झुरळ ही अतिशय विजिगीषा असलेली आणि कुठल्याही संकटावर मात करून टिकून राहणारी अशी जमात आहे. त्यांचा जो रेझिलियन्स आहे तो रेझिलियन्स फार जबरदस्त असतो, परंतु त्याच्याबद्दल समस्त महिला वर्गाला काहीशी किळसवाणी भावना मनात निर्माण होते. त्यामुळे ते एक दुर्लक्षित अशा स्वरूपाचं कीटक आहे. परंतु या कीटकाला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व होता असंच म्हटलं पाहिजे. याचं कारण 15 मेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एक टिप्पणी केली. ती एक साधी टिप्पणी होती, ती काही कोणाला उद्देशून काहीतरी कोणाला डिवचण्याकरता अशी काही टिप्पणी नव्हती. ते एक दुर्दैवी ऑब्झर्वेशन होतं असं आपण फार तर म्हणू शकतो, ज्यांना ते ऑब्झर्वेशन आवडलेलं नाहीये. आणि त्याच्यावरून अभिजित दिपके यांनी दुसऱ्या दिवशी एक मोठी पोस्ट करत एक पार्टीचं चार्टर आणि त्याची एनरोलमेंट फॉर्म्स वगैरे दिले, आणि जर तुम्ही आळशी असाल, बेरोजगार असाल तर तुम्ही याचे सदस्य होऊ शकता, असं काहीसं विनोदी मिश्किल असं काही केलं होतं. परंतु ते तसं काही विनोदी नव्हतं, त्याच्या मागे एक सिरियस एफर्ट होता. आणि ते इंटरनॅशनल अपील आहे, हे पुढच्या 2 दिवसात म्हणजे 18 मे पर्यंत आपल्याला कळून चुकलं आणि 21 मे पर्यंत जवळपास 1 कोटीच्या वर, आणि नंतर पुढच्या 2 दिवसात भारतीय जनता पक्ष ज्याचे सर्वात जास्त फॉलोअर आहेत त्याच्या 2.5 पट फॉलोअर्स इकडे आले. आणि ज्या देशांची पॉप्युलेशन सुद्धा तेवढी नाहीये त्या देशातून त्यांना तेवढं समर्थन मिळत गेलं. आणि मग त्यांची जी नावं पुढे आली की याची पक्षाची बागडोर एक प्रकारे कोण सांभाळणार आहे, तर त्याच्यामध्ये आशुतोष रांका आले. आता हे आशुतोष रांका कोण आहेत, तर ते आम आदमी पक्षाचे राजस्थान मधले प्रमुख आहेत. त्याच्यानंतर विजय दहिया आहेत की जे ध्रुव राठी, आणि ध्रुव राठी त्यांची मतं आणि एकूणच ते सगळं आपल्याला प्रकरण काय ती कल्पना आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ओमर खालिद यांच्या बरोबर सातत्यानं दिसलेले सौरभ दास, हे त्यांचे 3 प्रवक्ते समोर आले आणि त्यांनी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन अभिजित दिपके आता दिल्लीला येणार आहेत, विमानतळावर उतरून ते थेट जंतर मंतरच्या जवळच्या पोलीस स्टेशनवर जाऊन जंतर मंतरवर 1 दिवसाचं आंदोलन करण्याची परमिशन मागणार आहेत. आणि ती परमिशन दिली तर ठीक, नाहीतर आमची ताकद दिसून येईल. आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर असं काही वातावरण निर्माण केलं की ज्यांना मोदींना हटवायची प्रचंड घाई झालेली आहे, डेस्परेशन आहे, अशांना
तो आधार ममदानींमध्ये पण दिसला. जणू काही न्यूयॉर्कला ममदानी निवडून आले तर ते आता पुढची निवडणूक भारतात लढवणार आहेत आणि मोदींना हरवून टाकणार आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणणार आहेत, त्याला संपवून टाकणार आहेत, अशा प्रकारचं वाटायला लागलं. पुढे ममदानींच्या नंतर हंगेरीचे निकाल लागले. हंगेरीमध्ये एक सत्तारूढ जो पक्ष होता बराच काळ त्याचा पराभव झाला. तर त्या पराभवामध्ये कोणाला तरी इकडच्या सत्तारूढ पक्षाचा पराभव दिसायला लागला. सत्तारूढ पक्षाशी मतभेद हे लोकशाहीचं लक्षण आहे, परंतु त्याकरता जो मार्ग इथे अवलंबला जात होता तो मार्ग मात्र काहीसा चिंताजनक होता. आतापर्यंत निवडणुकातून सत्ता परिवर्तन ही गोष्ट आपण पाहत होतो, परंतु अलीकडच्या काळात बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, या सगळ्या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अशा हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं तरुणांचा जमाव जिथे राष्ट्राध्यक्ष राहत असतील, पंतप्रधान राहत असतील, तिथे चाल करून जातो. त्यांच्या जीवावर बेततं. ते कसेबसे आपली सुटका करून घेतात. जे सुटका करून घेऊ शकत नाहीत त्यांचा मृत्यू अटळ असतो आणि मग तिकडे एक ब्लडी रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड हिंसा आहे असं रेव्होल्युशन घडतं. आणि तसं रेव्होल्युशनच आता भारतात घडवलं तरच आपल्याला सत्ता मिळणार आहे. नाही तर ईव्हीएम हॅक केलेलं असतं, SIR असतं की ज्या सगळ्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. तरी देखील याच्या विरोधात सातत्यानं एक आपल्याकडे वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे. आणि भारताची लोकशाही वाचवण्यासाठी याच्याकरता म्हणून जे नारे दिलेले आहेत ती भारताची लोकशाही वाचवण्याकरता लोकशाहीच्या काहीसे विसंगत, आज लोकशाहीच्या विसंगत वागलेत असं मला म्हणायचं नाहीये. आज तिने अत्यंत शांततापूर्ण अशा प्रकारची आंदोलन केलेली आहेत, परंतु सोशल मीडियावर याचा एवढा प्रचंड डोलारा उभा केला गेला की बघणारा असं वाटायला लागलं की 2 कोटीपेक्षा अधिक लोकांनी या पक्षाला सोशल मीडियावर समर्थन दिलंय. म्हणजे जंतर मंतरच्या परिसरात किमान 2 लाख लोक त्याचे, आय एम आस्किंग फॉर ओनली 10%, 2 लाख लोक तरी येतील आणि संपूर्ण जंतर मंतरचा परिसर हा भरून गेलेला असेल. त्यामुळे पोलिसांची पण जय्यत तयारी होती. हजारो पोलीस होते, मीडिया कर्मी होते, बरीच लोक होती. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर दिल्लीतल्या अनेक पत्रकारांशी मी आता बोललो. त्यातले काही मराठी पत्रकार होते, काहींचा राजकीय मोदींना विरोध आहे असेही पत्रकार होते, त्यांच्याशीही बोललो. कोणीही 2000च्या वरती आकडा मला द्यायला तयार नाहीये. त्यामुळे जेवढे पोलीस तेवढेच आंदोलन करते आणि त्यातही युट्यूबर जास्त, ते आपल्या युट्यूबचा व्हिडिओ काढण्यात मशगूल होते. आणि मग ते जे एक प्रसिद्ध काव्य आहे की हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं था, तर इकडे अगदी उलट झालं, हंगामा करना ही मेरा मकसद था असं बरोबर. वाटण्याची परिस्थिती आता जंतर मंतर मध्ये आलेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण अभिजित दिपके येणार म्हणजे असा एक माहोल क्रिएट केला गेला की जणू काही कोणीतरी प्रचंड मोठी व्यक्ती येते. अर्थात कुठल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना जे उत्साहाने एखाद्या मुद्द्यावर प्रश्न विचारतायत व्यवस्थेला, त्यांच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही. त्यांचे प्रश्न रास्त आहेत, त्या रास्त मार्गाने त्यांनी मांडावेत, याबद्दलही काही म्हणजे लोकशाहीत प्रत्येकाचा तो अधिकार आहे. पण जे व्हिडिओ व्हायरल होत होते खास करून एक्सवर, त्यामध्ये की भाई अभिजीत भाई आ रहा है, उसको ये होने वाला है, डंडे लेके आइए, पुलिस ये करेगी, ऐसे करेगी, वैसे करेगी, अशा पद्धतीचे व्हिडिओ चाललेले होते. म्हणजे कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं आहे हे उघड किंवा तसा इच्छा असणारी ही व्यक्ती होती. याशिवाय ज्या ज्या राजकीय पक्षांना म्हणून मोदींना आतापर्यंत अनोख आंदोलनं झाली, म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मग किसान आंदोलन असो, शाहीनबागचं आंदोलन असो, सातत्याने आंदोलनं चालू आहेत की सरकारवर प्रश्न उठवणे, व्यवस्थेवर प्रश्न उचलणे, आणि तसं हे आंदोलन मोठं व्हावं यासाठी प्रयत्न. मग त्यामध्ये सोनल वांगचुक यांनी उडी घेतली. अॅनी राजा या ज्या सीपीआयच्या नेत्या आहेत त्या सुद्धा, अॅनी राजा सुद्धा त्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या आहेत. हे आम आदमी पार्टीशी यापूर्वी जोडलेले गेलेले होतेच. या सगळ्या गोष्टीमध्ये 5 वाजता जे आंदोलन संपणार होतं ते ऑफिशियली 3:30 वाजताच गुंडाळण्यात आलं, हेच लक्षात घ्या. पण याच्या मागची जी एक काय म्हणून आपण ज्याला मोडस ऑपरंडी आहे ना, ती मोडस ऑपरंडी प्रेक्षकांना सांगितली पाहिजे. प्रथम नॉर्वे करताना पंतप्रधानांचं भाषण संपल्यानंतर ते स्टेजवरून उतरल्यावर त्यांना इथल्या लोकशाहीचा प्रश्न विचारला जातो की जो
तिथे प्रश्नोत्तराचा तास नसताना विचारला जातो, त्याचंच रेकॉर्डिंग केलं जातं आणि पंतप्रधान कसे असंवेदनशील आहेत असं तिकडे पसरवण्याकरता त्याचा वापर केला जातो. ते संपताना संपतंय तोच चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत हे लंडनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कायदे या संदर्भात भाषण करायला गेलेले असताना त्याच्यात व्यत्यय आणून त्यांना भारतातल्या लोकशाहीविषयी प्रश्न विचारले, तेव्हा तिथला जो सूत्रधार होता, संचालक होता, त्यांनी त्याला थांबवलं आणि सांगितलं की ही कॉन्फरन्स एआय वर आहे, तुम्ही एआय वर त्यांना काही विचारू शकता, हे प्रश्न इथे गैरलागू आहेत. तेवढंच फक्त व्हिडिओवर आणलं गेलं आणि एकूणच याच्या माध्यमातून हे सरकार, ही न्यायपालिका, या सगळ्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स, पोलीस, शिक्षण खातं हे सगळं कसं कुचकामी आहे असं सांगून खरोखरच त्यांच्याविषयी जनतेच्या मनामध्ये क्रोध निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं. आणखीन एक सांगितलं गेलं ती म्हणजे या मंडळींची, अभिजित दिपके आणि त्याचे सर्व सहकारी यांची पाठी कोरी आहे. खरोखरच ती कोरी आहे का? त्याच्याबरोबर जी मंडळी आहेत ती सगळी आपचे कोणी समर्थक आहेत, कोणी ओमर खालिदचे समर्थक आहेत, कोणी ध्रुव राठी बरोबर काम करतायत. यांना अजून कदाचित एखाद्या राजकीय पक्षाच्या चळवळीकरता लागणारं मोबिलायझेशन याचा फारसा अंदाज नसावा, परंतु पोलिसांनी मात्र जय्यत तयारी केलेली आपल्याला दिसत होती. अण्णा आंदोलन सुद्धा मी अतिशय बारकाईनं कव्हर केलंय त्या काळामध्ये राळेगण सिद्धीला जाऊन. त्यावेळेला दिसणारा जो चळवळीतला एक काहीसा उत्स्फूर्तपणा होता त्याचा सुद्धा मला आज इथे अभाव दिसला. तुम्हाला सांगतो, एक तर संख्या 2000 मी खूपच सांगतो तेवढी देखील नव्हती. मी संख्या कमी आहे याच्यावरून त्यांना कमी लेखतोय असं अजिबात नाहीये. ती संख्या 2000 असली पण त्यांच्या मागण्या जर योग्य असल्या तर त्याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. पण आज या आंदोलनाच्या मागे काँग्रेस आहे असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे की खरोखरच काँग्रेसची आज अशा प्रकारच्या आंदोलनातून जो काही ऊर्जा निर्माण होईल ती स्वीकारायची तरी क्षमता एवढं काँग्रेस सक्षम आहे का? ते इतकं दलित गात्र वाटतंय की त्यांना कोणी पदरात काही टाकलं तर ते स्वीकारण्या एवढा सुद्धा त्यांची जोळी मोठी नाहीये, ती फाटकी आहे अशी परिस्थिती आहे. कुठल्याही आंदोलनामध्ये प्रतिभाजी सर्वात महत्वाचा विषय असतो तो क्रेडिबिलिटीचा आहे. आज या सगळ्या व्यक्तींची पाठी कोरी नाही आहे आणि त्यांचे हेतू अजून लक्षात येत नाही आहेत. त्यामुळे केवळ टीका, केवळ एका व्यक्तीला हकला याच्यातून प्रश्न सुधारणार नाहीत, व्यवस्था सुधारणार नाहीत. ते नुसते प्रश्न विचारतायत, त्याची उत्तरं समोर देत नाहीयेत. त्यामुळे क्रेडिबिलिटीचे इश्यू अतिशय महत्वाचे आहेत. तिकडे आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. अर्थात हे पोलिसांकडून अजून व्हेरीफाय व्हायचंय, परंतु तुकडे तुकडे भारत तेरे तुकडे तुकडे अशा ज्या घोषणा उमर खालिद आणि यांच्या वेळा दिलेल्या होत्या जेएनयू मध्ये, तशाच प्रकारच्या घोषणा आम्हाला इकडे ऐकायला येत आहेत. आझादी, आता आझादी कोणाकडनं हवी आहे? तुमची मागणी धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्याची होती. मग आझादी कोणापासून हवी होती? हे काय दर्शवतं? कशा करता तुम्हाला कोणाची आझादी हवी आहे? तुम्हाला काश्मीर आझाद करून हवाय असा जर प्रश्न विचारला याच्यातून तर मग त्याचा अन्वयार्थ काय होईल? म्हणजेच नेपाळ, बांगलादेश याच्यामध्ये जे घडलं ते या देशात घडवण्याकरता म्हणून इकडे अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती आहे. दोन मुद्दे सर, की एक तुम्ही म्हणालात की काँग्रेसची झोळी, पण मला हे म्हणायचं की काँग्रेस सारख्या इतक्या वर्षाची परंपरा असलेल्या पक्षाला जर अशा लोकांच्या एका काल सोशल मीडियावर उभ्या राहिलेल्या लोकांचं मदत घ्यायला लागत असेल तर ते सुद्धा कुठेतरी म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. ज्या अण्णा आंदोलनाचा आपण उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा ते एका स्वाक्षरीने सुरू होणारं आंदोलन होतं. दिल्लीमध्ये बसणाऱ्या काही पत्रकारांनी अरविंद केजरीवालांना सल्ला दिला की तुम्ही अण्णांना म्हणजे कोणाला तरी वेगळा चेहरा याला तुम्ही या चळवळीचा चेहरा म्हणून समोर आणा. मग अण्णांचा चेहरा 15 दिवसांनी समोर आला, अण्णा जोडले गेले आणि अण्णा जोडले गेल्यानंतर त्यांना तिकडे नको तुम्ही दिल्लीत आणा असे सल्ले हे पत्रकारांनी दिलेले आहेत. यामध्ये सुद्धा आपण बघितलं की एक काही मीडिया याला ज्या पद्धतीने एकदम एक प्रचंड मोठ्या क्रांतीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत ते कितपत योग्य आहे? काय माहितीये का, सध्या या देशामध्ये नीट आणि सीबीएसई वरून ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या म्हणजे भीषणच आहेत आणि त्याला माफी असूच शकत नाही. परंतु त्याच्यामुळे या देशामध्ये असं वातावरण निर्माण होईल की काहीतरी उठाव निर्माण होईल
अशी परिस्थिती नक्कीच नाहीये. दुसरी गोष्ट, नेपाळ आणि बांगलादेश काय, श्रीलंका काय आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत होते. भारत तशा विपन्नावस्थेत नाहीये. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं नाही आहेत का? आव्हानं आहेत. बेरोजगारी वाढत नाहीये का? बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं या पुढच्या काळामध्ये भर पडणार आहे. महागाई वाढत नाहीये का? तर महागाई 100% वाढते. परंतु महागाई वाढण्याचं कारण जे युद्ध आहे त्याच्या झळा सर्वांनाच बसतायत. ते काय फक्त भारताला बसतात असं नाही. परंतु या सरकारला हटवण्याच्या मोडमध्ये गेलेले काही लोक इतके डेस्परेट झालेले आहेत, इतके मायोपिक झालेले आहेत की त्यांना फक्त आता या क्षणाला काय हवंय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नष्ट व्हायला हवाय आणि मोदी या इथून जायला हवेत. त्यामुळे त्यांचं जे हे आप वर्जन 2 होतं त्याच्यामध्ये आपची पण ताकद नव्हती. आपच्या वर्जन 2 मध्ये किमान काय म्हणू आपण ज्याला आपच्या वर्जन 1 मध्ये आपच्या वर्जन 1 मध्ये किमान अण्णा हजारे तरी होते. इकडे अण्णा हजारे सुद्धा आम्हाला दिसत नाहीत अशी परिस्थिती आहे. अण्णांची जी काही थोडीफार क्रेडिबिलिटी होती ती सुद्धा मला इकडे दिसत नाहीये. त्यामुळे जेन झीचे जे खरे प्रॉब्लेम होते ते शिक्षणातल्या अनागोंदीचे होते, ते बेरोजगारीचे होते. ते मुद्दे ऐरणीवर येण्याच्या ऐवजी त्याचं हास्यास्पदीकरण इकडे झालेलं आहे आणि हा एक फार मोठा युवकांशी केलेला फसवणुकीचा गुन्हा आहे. त्यामुळे याच्यातनं केंद्रातल्या सरकारला कुठल्याही प्रकारची भीती वगैरे असं काही म्हणणार नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की भारत हा स्टार्टअपचा देश आहे. आपल्याकडे स्टार्टअप इंडिया ही केंद्र सरकारची योजना होती. त्याच्या अंतर्गत अनेक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स या देशात निर्माण झाले आणि त्यातले काही युनिकॉर्न झाले. युनिकॉर्न म्हणजे स्टार्टअपच्या दिवशीच त्यांचे व्हॅल्युएशन $100 मिलियन इतकं मोठं. आज 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 ही परिस्थिती अशी आहे की हे सुद्धा एक पॉलिटिकल स्टार्टअप आहे. पण हे युनिकॉर्न तो बात दूर की रही, हे पहिल्याच दिवशी स्टार्टअप आहे, ते बोंबललेलं आहे. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. सर, आणखी एक केजरीवालांचं किंवा अण्णा आंदोलन जे होतं त्यामध्ये एक ज्याला वैचारिक फळी होती असे बरेच लोक सुद्धा होते त्यावेळी. म्हणजे अगदी किरण बेदी असतील, कुमार विश्वास असतील, योगेंद्र यादव असतील, अनेक नावं आपल्याला अशी घेता येतील. पत्रकार असतील मोठे, प्रशांत भूषण, शांतिभूषण सारखे लोक असतील. म्हणजे सुरुवातीला जी मागणी होती त्यासाठी गेलेले, परंतु नंतर भ्रमनिरास झाल्यामुळे, कारण महत्वाकांक्षा वेगळी असेल, आंदोलनाचं उद्दिष्ट एक होतं, राजकीय पक्ष घोषित झाल्या झाल्या अण्णा त्यापासून दूर झाले, कारण त्यांना माहिती होतं हे उद्दिष्टच नव्हतं आपलं, म्हणून ते तेव्हाच दूर झाले आणि बाकीचे हे सगळे लोक बाजूला झाले. त्या स्टेज पर्यंत सुद्धा हे आंदोलन गेलेलं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, ती संधीच त्यांनी गमावलेली आहे. युवकांमधला जो असंतोष असेल तो असंतोष व्यक्त करण्याकरता एक प्लॅटफॉर्म निर्माण होणं गरजेचं होतं. सरकारला त्या संदर्भात काहीतरी कृती करायला भाग पाडणं गरजेचं होतं. त्याचं उत्तर धर्मेंद्र प्रधान यांना त्या पदावरून हटवा हे असू शकत नाही. परंतु अशा प्रकारचा एक अतिशय छोटा दृष्टिकोन, लघु दृष्टिकोन ठेवला गेल्यामुळे हे आंदोलन हे एक राजकीय स्वरूपाचं आंदोलन बनलं. याच्यातनं कोणतीही राजकीय परिस्थिती निर्माण होणार नाहीये. ज्या क्षणी काँग्रेसला कळेल की हे आपली मतं खात आहेत, ज्या क्षणी प्रादेशिक अस्मिता असणाऱ्या पक्षांना असं कळेल की हे आपली मतं खात आहेत, त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या आधी यांच्या विरोधात जर कोण उभा राहील तर काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षच उभे राहतील. मला दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे आणि तो म्हणजे सोशल मीडियाच्या आधारे आपण जगात क्रांती करू शकतो असं मानणारा एक फार मोठा वर्ग आपल्याकडे निर्माण झालाय की ज्याला ग्राउंड वर्कचं महत्व, ज्याला विचारसरणीचं महत्व याचं काहीही सोयरसूतक पडलेलं नाहीये. तुम्हाला सांगतो, काही दिवसापूर्वी मला कोल्हापूरला एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्या तो कार्यक्रम होता खरा कुस्तीचा आखाडा. म्हटलं कुस्तीच्या आखाड्यात आपलं काय काम, पण त्यांनी पारितोषिक वितरणाला तुम्ही आहात असं सांगून मला तिकडे नेलं आणि फायनल कुस्ती चालू झाली. एक तगडा पैलवान आणि एक एकदम सुकडा पैलवान, अशा दोघांची कुस्ती सुरू झाली आणि बघता बघता क्षणार्धात त्या तगडा पैलवानाने सुकड्या पैलवानाचा पट काढला, त्याची पाठ जमिनीला दाबली आणि तो मेलो मेलो ओरडायला लागला. पंचांनी येऊन ती कुस्ती सोडवली. अर्थातच सुकडा पैलवान हारलेला होता. डावा पैलवान, जो तगडा पैलवान होता तो डाव्या बाजूला होता आणि सुकडा पैलवान पंचांच्या उजव्या बाजूला होता. आता विजयी घोषित करताना डाव्या बाजूच्या तगड्या पैलवानाचा हात ते वर करतील असं वाटलं, पण बघतो तर काय, त्यांनी सुकड्या पैलवानाचा हात वर केला. सुकड्या पैलवानाचा हात वर केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचारलं, अहो तो तर हरला होता. पंचांनी दिलेलं उत्तर हे आजच्या परिस्थितीला लागू आहे. ते म्हणले तो हरला ते ठीक आहे, पण लाईक्स
फॉलोईंग त्याला सोशल मीडियावर जास्त आहे, त्यामुळे तो जिंकला असं मी जाहीर करतो. आजची अशी परिस्थिती आहे की हा झुरळ नावाचा सुकडू पैलवान जिंकला असं जाहीर करायला काय हरकत नाही. कारण सर मुद्दा फक्त हा नाहीये, याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ज्यापासून तरुण पिढीने सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. याला कारण जे परीक्षेचे, अभ्यासाचे, बेरोजगारीचे मूळ प्रश्न आहेत ते आहेत. यामधून एक जो धोकादायक प्रकार जो दिसला तो म्हणजे त्यांनी त्यांचं मर्चंडाईज वगैरे काढले लगेच आणि विकायला काढले. देर इज समथिंग कॉल्ड रेज इकॉनॉमी, आणि या रेज इकॉनॉमीवर मोठे झालेला जसं ध्रुव राठी आहे तेच मॉडेल पुढे चालून अभिजित दीपकेनी चालवू नये अशी एक शक्यता आहे. कारण तरुण असतात, ऑनलाईन खरेदी असते, पैसा उभा करण्यासाठीचे मार्ग असतात. मग नेमकं यामध्ये काय आहे? आपण शॉर्ट लिव्ड आहोत याची जाणीव झाली आहे. त्यामुळे जो काही आपला चलतीचा काळ आहे तो चलतीचा काळ फक्त काही दिवसांचा आहे. जसं आपल्याकडे चित्रपट हल्ली एक सॅटर्डे संडे चालतो आणि दुसऱ्या सॅटर्डे संडेला खाली उतरतो, तेव्हा जे काही पैसे मिळवायचे असतात ते एका सॅटर्डे संडेमध्येच त्या निर्मात्याला आणि गुंतवणूकदारांना मिळवायचे असतात. त्यामुळे त्याचं शक्य आहे तेवढं सगळं प्रमोशन त्या सॅटर्डे संडेला केलं जातं. तसंच याचं आहे. मग याच्या मर्चंडायझिंग मधून मग ते टी शर्ट असतील, मग्स असतील, याच्यातनं जेवढं काही कमवता येईल तेवढं त्यांनी आता कमावून घ्यायचा चंग बांधलेला दिसतोय, किंवा त्यांच्या नावावर दुसरे कोणतरी कमावून घेत आहेत, हे तसेच बसलेले आहेत. या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी की पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे अभिजित दिपके यांचे आई वडील राहतात त्यांच्या घरालाही सुरक्षा आधीपासूनच देण्यात आलेली आहे. त्यांच्या आई वडिलांची जी मुलाखत झाली होती त्यात त्यांनी सांगितले की मुलगा नेमका काय करतो आम्हाला माहित नाही, त्यांनी असं काही करावं असं आम्हाला वाटत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत यामधल्या, बऱ्याच यामागे कोण कोण आहे, नेमक्या कुठल्या आधारावर हे आंदोलन इथे आलं, का आलं, या सगळ्या गोष्टीचे धागे एक एक खुलत जातील, नाही का सर? 100% धागे खुले जातील. आणि मला संपूर्ण खात्री आहे की डीप स्टेटच्या हातातलं हे आणखीन एक बाहुलं आहे. जसं सोनम वांगचुक हे एक बाहुलं आहे असं आपल्याला कळून गेलं, तसंच हे सुद्धा आणखीन एक बाहुलं आहे की जे दुर्दैवाने देशाबाहेरील देशविघातक शक्तींच्या हातात खेळलं जाते. तर आज जे आंदोलन होतं ज्याच्याकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष होतं त्याबद्दल आतापर्यंतचं जे आहे ते म्हणजे आंदोलन आज शांततापूर्ण मार्गाने पार पडलेलं आहे. अर्थात यामध्ये स्वतःचं काहीतरी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचे जे काही उत्सुक लोक असतील ते ह्याला पुढे खतपाणी देऊ शकतात, याला वेगळं वळण देऊ शकतात. ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तथापि तुम्हाला नेमकं काय वाटतं की खरंच हे एक विद्यार्थी आंदोलन आहे का जेन्युइनली? नंबर 1. नंबर 2, याच्या मागे कोणाकोणाचे हात आहेत असं वाटतं? नंबर 3, यातून काही घडू शकेल किंवा काही आमूलाग्र बदल होतील हे वाटतं का? किंवा तुमचं जे काय मत असेल ते अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर, शेवटी तुम्हाला काही सांगायचंय? नाही, मला आता या क्षणाला एकच म्हणायचं आहे की अशा प्रकारच्या प्रयोगांनी युवकांचे प्रश्न मांडण्यापेक्षा सुद्धा युवकांची शक्ती क्षीण होण्याकरता आणि त्यांची दिशा भरकटायला जास्त मदत होते. निश्चितच तुम्ही जर तरुण असाल तर नेमकं अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं की नाही ते ठरवा. कारण ज्या पद्धतीचे मनसुबे कदाचित असू शकत होते ते मनसुबे पार पडू नयेत अशी पण इच्छा आहे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मतं जी आहेत ती खुलेपणाने मांडा की या प्रकारची ही जी कॉक्रोच जनता पार्टी नावाची चळवळ सुरू झालेली आहे, आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तूर्तास मी आणि उदय निरगुडकर सर आपली आजच्या या शो मध्ये रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.